आनंद दिघेंच्या मृत्यूसंदर्भात रामदास कदम यांनी गौप्यस्फोट केलाय। उद्धव ठाकरेंनी राजीनामा मागितल्यानंतर दिघेंचा मृत्यू झाला। रामदास कदम यांचा आनंद दिघेंच्या मृत्यूसंदर्भात एक नवा दावा आहे। पाहूया या संदर्भातला आमचा हा एक खास रिपोर्ट। धर्मवीर 2 सिनेमा रिलीज झाल्यानंतर आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत वेगवेगळे दावे आणि आरोप आता सुरू झालेत। या आरोपांमध्ये आणखीन एका नव्या आरोपाची आता भर पडली आहे। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत नवा दावा केला आहे। उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघेंकडे ठाणे शिवसेना जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा मागितला होता। हा राजीनामा मागितला होता त्याच्या 8 ते 10 दिवसांतच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप रामदास कदमांनी केला आहे। आनंद दिघेंचा ठाणे जिल्हा प्रमुखाचा राजीनामा उद्धव ठाकरेंनी मागितला होता हे मला माहिती आहे। आणि त्याच काळामध्ये ज्यावेळेला हा अपघात घडला त्या हॉस्पिटलला ऍडमिट होते, त्याच 8-10 दिवसाच्या दरम्यानमध्ये त्यांनी स्वतः आनंद दिघे मला बोलले होते। स्वतः आनंद दिघेंची माझी चर्चा झाली होती या विषयावर। आणि म्हणून ही गोष्ट नक्की आहे की आनंद दिघेंचं खच्चीकरण करण्याचं काम उद्धव ठाकरेंकडून त्यावेळेला होत होतं। रामदास कदमांच्या या आरोपांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून आता संतप्त प्रतिक्रिया येत आहेत। आनंद दिघेंच्या मृत्यूवर राजकारण केले जात असल्याचा आरोप माजी खासदार विनायक राऊतांनी केला आहे। संजय शिरसाट काय, रामदास कदम काय, त्यांनी केवळ आणि केवळ या पद्धतीने घाणेरड्या वृत्तीने, नीच प्रवृत्तीने जे वक्तव्य सुरू केलेलं आहे स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या मृत्यूच्या बाबत, हे अत्यंत नीच वृत्तीचे लोक आहेत। त्यामुळे फार त्यांना काय मी किंमत देऊ इच्छित नाही, जनताच जाणते त्यांच्याबाबत। आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत अनेक थिअरी सांगितल्या जात आहेत। धर्मवीर 2 सिनेमाच्या निमित्तानं आनंद दिघेंच्या मृत्यूच्या कारणांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। त्यात रामदास कदमांनी नवा आरोप करून या वादाला फोडणी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।